माझं नाव योगेश श्रीमंत सवाशे, गाव कपिलदारवाडी, जिल्हा बीड। मी एजॅक्स ऑपरेटर आहे। 5 वर्ष झालं मी एजॅक्स चालवतोय। माझ्या घरी 5 माणसं आहेत, मोठा भाऊ, मोठी बहीण, आई आणि वडील। मी शाळेत ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस घरचे आई वडील शेती करत होते आणि माझा अभ्यास वगैरे सगळं पाहून मी त्यांना मदत करू लागत होतो। शेतीवर काय घरचा खर्च भागला नाही। त्याच्यानंतर मी आणि माझ्या भावाने ठरवलं की जॉब करणं। मला एजॅक्स विषयी माझ्या भावाने सांगितलं, तर मी म्हटलं चल मला एजॅक्स दाखव। तर त्यांनी मला साईडच्या ठिकाणी नेलं जिथं काम चालू आहे तिथं। हळूहळू मशीनची माहिती भेटली, मी ती तशी ध्यानात ठेवली आणि 1 महिन्याच्या आतमध्ये मी मशीन शिकलो। मी ज्यावेळेस एजॅक्स ऑपरेटिंग करत होतो त्यावेळेस मला एक माझा मित्र भेटला आणि त्याच्याकडून मला थोडीशी इंस्टाग्रामची माहिती भेटली आणि एक ID तयार करताना तो म्हटला नाव काय टाकायचे। मी म्हटलं एजॅक्स लवर टाकून दे आणि एजॅक्सचे व्हिडिओ काढायचो आणि इंस्टाग्रामवर अपलोड करायचो। काही व्हिडिओ असे खूप व्हायरल झाले। जसे मी एजॅक्सचे व्हिडिओ टाकत होतो तसे व्ह्यूज येत होते आणि व्ह्यूज सोबत भरपूर असे मित्र पण एजॅक्सवर जमले होते आणि आम्ही एकमेकांना एजॅक्स विषयी माहिती शेअर करत होतो। आज माझे फॉलोअर्स 38,000 आहेत। मशीन शिकल्याच्या नंतर हळूहळू मला त्याचं मेंटेनन्स माहिती झालं। मी मशीनचे खोल फिटिंग पण करू लागलो। मालकाला वाटलं की हा चांगला ऑपरेटिंग करतोय आणि याला कामाला ठेवू आपण। मी आणि माझा भाऊ काम करत होतो आणि महिन्याला पगार आली ती सासवली आणि घराचं जे आमचं स्वप्न होतं वडिलांनी असे आम्ही तिघांनी मिळून घराचं स्वप्न पूर्ण केलं। भावाला 2 व्हीलर घेऊन दिली, मला 1 2 व्हीलर घेतली आणि परत वडिलाला अशा 3 2 व्हीलर घेतल्या। स्वप्न जे आहेत हळूहळू माझे पूर्ण होत होते आणि पूर्ण झाल्याच्या नंतर अजून पण माझे असे स्वप्न येतं की एक 4 चाकाची गाडी एक घ्यायची आणि ती एजॅक्स घ्यायची।